मानसिक ताणतणावाविषयी थोडंफार बोलणार आहोत. ताणतणाव हे प्रत्येकाला असतोच. ताणतणाव नसलेला माणूसच राहत नाही या जगामध्ये. प्रत्येकाला ताण असतो. माणूस म्हणून आपण जन्माला आल्यानंतर ताण असणारच. त्यातूनच आपल्याला मार्ग काढून जीवन जगावं लागतं. एक एक जण विचार करत असतात की मलाच असं का होत आहे, मलाच असं का डोक्यात विचार येत आहे, मलाच असं होत आहे, मलाच त्रास होत आहे, मलाच खूप कष्ट आलेलं आहे, असं स्वतःला सारखं स्वतःच्या मनात विचार करून स्वतःला अजून जास्त त्रास करून घेत असतात. पण प्रत्येकाच्या आयुष्यात संकट येत असतात. फक्त ते संकटांना बघून त्यांना त्या संकटाला मात करून जो माणूस पुढे जातो तोच जीवनामध्ये यश मिळवतो. त्यामुळे संकटांना कधी पण घाबरायचं नाही. संकटांना नेहमी तोंड देत राहायचं. त्यामुळे माणूस जीवनामध्ये कितीतरी खडतर परिस्थिती आलेली असेल तर माणूस त्या परिस्थितीतून पुढे जाऊन यश संपादन करतो. कधी पण चिंता आली, भीती वाटली, त्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व द्यायचं नाही. तिकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करायचं. आपल्याला जे करायचं आहे, आपलं जे काही ध्येय आहे, त्या ध्येयाकडे आपण वाटचाल करावी. सतत वाटचाल करत राहावे. आणि शेवटी आपण आपलं जे काय ध्येय आहे, जे काय आपलं साध्य करायचं आहे, ते आपण शेवटी साध्य करू शकतो. आता एक एक जण बघा, एखादं काहीतरी टेन्शन आलं, एखादं काहीतरी डोक्यात विचार आलं, ते सतत विचार करत बसतात. अजिबात पुन्हा विसरतच नाहीत. रात्र दिवस दुपारी कुठेतरी काम करत असेल तर कामाच्या ठिकाणी, त्यामुळं आहे ते त्यांचं वर्तमान काळसुद्धा बिघडून जातो. आणि तणावामुळे त्यांच्या हातातले जे काही कामं आहेत ते व्यवस्थित होत नाहीत, अजून बिघडून जातात. त्यामुळं अजिबात कोणत्याही गोष्टीला जास्त असं डोक्यावर घ्यायचं नाही. घटना घडलेली असेल तर ते घटना लगेच विसरून जायचं. पुढे आपण कामाला लागायचं आणि आपलं काम हातातलं जे आहे ते व्यवस्थितपणे प्रामाणिकपणे आपण करण्याचा प्रयत्न करायचा. ओके, जे काही घटना मागे घडलेली असेल तर तुमचं जरा कर्म चांगलं असेल, पुढं तुम्ही केलेलं काम जरा व्यवस्थितपणे असेल, ते आपोआप ते तुमच्या कर्मातून निघून जाते. पण संकट आलं म्हणून हातातले कामं सोडून सतत भूतकाळाच्या गोष्टी विचार करत बसणे, आहे ते भविष्यसुद्धा खराब करून घेणे. एकेकांना कसं जबाबदारी खूप मोठा असतो, घरची पूर्ण कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असते किंवा घरातलं आई-वडील त्याच्यावर अवलंबून असतात. पण एखादा मुलगा, एखादा किंवा घरातला कर्ता तणावामध्ये गेलेला असेल